कुटुंबियांच्या मागे जे काही क्लेश दोष ग्रहपीडा पितृदोष निर्वंशाधिक दोष पूर्वार्जित काही अडीअडचणी खोटनाट असेल सगळं पायाखाली घालून सगळ्यांना तुमचा आशीर्वाद द्या, सगळ्यांना संरक्षण द्या। या ठिकाणी ही मूळ मठी आहे, ही वास्तू आहे। या वास्तूमध्ये जी काय वार्षिक घडतात त्यासाठी ही सगळी लेकरं एकत्रितपणे येऊन आपली ती सेवा चाकरी करतात। अन्य वेळी आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करून ते राहत आहेत। ज्या ज्या ठिकाणी या कुटुंबातील लेकरं वास्तव्य करून राहतात तिथे तिथे तुमच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या राहत्या जागेमध्ये या वास्तूमध्ये कसल्याही प्रकारच्या परकृत बाधा असतील किंवा काही दोष असतील दूर करून प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुमचा आशीर्वाद प्राप्त करून द्या। प्रत्येक जण जो जो काय उद्योग व्यवसाय करतोय, नोकरी धंदा करतोय, शेतीवाडी करतोय त्या त्या व्यवसायामध्ये त्यांना उत्तम असं यश द्या। काही अडथळे असतील सगळे निवारण करा। या कुटुंबात लेकरांच्या हातून कुठच्याही देवतेच्या ठिकाणी पूर्वार्जित पितरांच्या हातून यांच्या हातून त्याचप्रमाणे वाडवडील मुलं बाळ कोणाकडूनही काही चूक अपराध घडलेले असतील तरी पायाखाली घालून सगळ्या लेकरांचा तुम्ही सांभाळ करा। प्रत्येकाच्या इच्छित मनकामना परिपूर्ण करून कसल्याही प्रकारचे आडमेळे काही शारीरिक पीडा किंवा आरोग्याच्या काही तक्रारी असतील सगळ्या निवारण करा। आज या कुटुंबाच्या मागे यांच्या प्रगतीच्या मागे मुलाबाळांच्या मागे कोणाची वाईट नजर दात कसं करणी बाधा काय खोटनाटं असेल सगळं निवारण करून सगळ्यांना सुखाचा मार्ग प्राप्त करून द्या। ज्या ज्या ठिकाणी मुलं बाळ शिक्षण घेत आहेत तिथे तिथे त्यांच्या शिक्षणामध्ये काही आडमेळे न येता चांगल्या प्रकारे त्या मुलांची